ठाण्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण सध्या जांभळी मार्केटमध्ये आहोत आणि या जांभळी नाका या परिसरात पाहिलं तर भाजी मंडई असेल या स्टेशनरी किराणाचं दुकान असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक ग्राहकांना या ठिकाणावरून वाट काढायला अवघड होत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक दुकानामध्ये देखील हे पाणी गेल्यामुळे काहींचं नुकसान झालेलं आहे। पाहायला गेलं तर याच ठिकाणावरून अनेक ग्राहकांना वाट काढावी लागत आहे। दुचाकी असेल चारचाकी असेल त्यांना देखील या ठिकाणी पाण्यातनं या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे। पाहायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सक्षम पंप लावून देखील त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही आहे। या जांभळी मार्केट परिसरामध्ये अनेक व्यापारी आहेत आणि या ठिकाणी भाजी मंडई देखील आहेत आणि पावसाचं प्रमाण जे ते वाढतच चाललेलं आहे। या ठिकाणी काही लोक आहेत, व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मोठं पाणी साचलेलं आहे, निचरा होत नाही आहे। सक्षम पंप लावून देखील पाण्याचा व्याप वाढत चाललेला आहे, दुकानात पाणी शिरलं आहे। सर्व पाणी दुकानात चाललेले आणि नागरिकांना सुद्धा एवढा त्रास आहे का म्हणजे काय एक तर किराणा मार्केट असताना आतमध्ये यायला पण म्हणजे अवघड झालेले आहे। महानगरपालिकेचा पंप लावलेले पण त्याच्याने पण काय निसर्ग होत नाही, म्हणजे दरवर्षी हा त्रास आम्हाला सहन करावा लागतो। नक्कीच दरवर्षीप्रमाणे यंदा देखील त्रास सहन करावा लागतोय। पाहू शकतात एका हातात छत्री घेऊन कसं बसं सावकाश पद्धतीने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आपला वाट काढत आहे। पाहिलं तर चा फटका दुकानदार आणि व्यापाऱ्यांना देखील बसलेला आहे। पाहू शकता अनेक रिक्षा दुचाकी वाहनांना देखील याच पाण्यातनं पुढे प्रवास करावा लागतो। अनेक माल वाहतूक असतील, गाड्या असतील त्यांना देखील या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो। अनेक वाहतूक मालगाड्यांना पाहिलं तर ग्राहकांना देखील अशा प्रकारे हातात पिशव्या घेऊन छत्री हातात एक घेऊन त्या वाट काढावी लागत आहे। त्यामुळे नक्कीच दुकानदार असतील, व्यापारी असतील, ग्राहक असेल त्यांना मोठा या ठिकाणी त्रास मनस्ताप सहन करावं लागत आहे। दरवर्षीप्रमाणे पाण्याचा कुठेही निचरा होताना दिसत नाही आहे। त्यामुळे आउटलेट जे आहेत ते ज्या पद्धतीने काढायला पाहिजे त्या पद्धतीने महापालिकेने काढले नाही। नाले सफाई मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा महानगरपालिका करत होती, मात्र कुठेतरी महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा देखील फोल ठरत आहे। पूर्णतः रस्त्यावरती त्या ठिकाणी पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे नक्कीच ठाणे महानगरपालिकेकडनं या ठिकाणी आणखी सक्षम पंप लावून कशाप्रकारे पाण्याचा निचरा होईल का, तर पाऊस वाढत आहे। पावसाने जर जोर धरला आणखी तर हे पाणी अजून वाढण्याची शक्यता आहे। पाहू शकतात पाणीच पाणी या मार्केटमध्ये झालेलं आहे। जांभळी मार्केट, जांभळी नाका मार्केट या परिसराचं नाव असून अनेकांना याचा त्रास होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेकडनं आणखी सक्षम पंप लावून या पाण्याचा निचरा कशा प्रकारे करता येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन दुबेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।